स्वागत स्वागत स्वागत। या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान माझे सदस्य माननीय श्री रोहिदाजी गडदे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी त्याचबरोबर की या सुवासने या ठिकाणी करावा। आई वडिलांप्रती प्रेम आदर आणि त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवावी हे विद्यार्थ्यांना वारंवार सांगणारे आज ते या ठिकाणी न समजलेले आई बाप या विषयावरती आपल्याला या ठिकाणी व्याख्यान देणार आहे। मुलांसाठी सतर्कतेचा इशारा सातत्याने देणारे खोट्या प्रेमाच्या नाद्यात फसू नका, आई वडिलांवर प्रेम जीवापाड करा। किशोरवयीन मुलांसाठी त्यांची विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जातात। विविध शाळांमध्ये तालुका असेल जिल्हा असेल महाराष्ट्रभर विविध प्रकारचे व्याख्याने त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्याच्यातून तरुण मुला मुलींना एक प्रकारची प्रेरणा या ठिकाणी मिळालेली आहे। त्यांच्या व्याख्यानामध्ये भावनिकता हा विषय असून त्याचबरोबर आई वडिलांबद्दलचे प्रेम, त्यांच्या बोलण्यात असणारं गांभीर्य आणि आत्मचिंतन हे विषय खूप महत्त्वाचे आहेत। आता हंगारे साहेबांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर मराठी समाजात एक प्रेरणादायी व्यक्ती कशी बनली ते त्यांच्या व्याख्यानामधून या ठिकाणी आपल्याला सांगणारच आहे। तर पारंपरिक आणि कौटुंबिक मूल्यांना आधुनिक पिढी समोर आणतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात। थोडक्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की त्यांचं व्याख्यान समाजात शाळा, पालक, मुलं आणि युवक यांच्यात संवाद वाढवण्यासाठी एक माध्यम आहे। मी हंगारे साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की साहेब आपण चला। साऊंडची लय जय येता येते हाल हाल व्हेरी गुड हाल हा जास्त नको ट्रिबल आता बास नको काय हॉल हाल 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 असं टर्न करा थोडस बास तिरका हा बरं बास तुम्ही करता ना तुम्ही पण जरा बास लय सत्यार घेता सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी मित्र आणि बांबोली जिल्ह्याचे उद्योजक मोठा लाडके आपण तुला टेन्शन घेऊ नका आज सकाळी लवकर शाळा सुटते काय कितीला हे एक्स्ट्रा वेळ आहे जायचंय तुला काय मनापासून तुझे अस्वस्थ चला चला लगेच 10-20 मिनिटांमध्ये जायचं काय टेन्शन घ्यायचं नाही। सगळ्यांनी व्यवस्थित बसा मस्त बसा आलं लक्षात दंगा मला चालत नाही दंगा कोणी करायचा नाही याला दिवस त्याला दिवस असं करायचं नाही आणि शिक्षकांनी पाहिजे की लगेच गप असं आणि त्यांचं लक्ष यायला लगेच असं काय केलं मी याला 3 दिवसामध्ये सोबाजींनी जवळ 6-7 कार्यक्रम झाले आता तर शेवट जाय लय काल एखादा तर असा रपाटा घातला चेडीच ओली झाली आणि आज सकाळी एखादा रपाटा घातला त्याला बोनस मिळाला पुढून वले आणि मागून खेळवासारखी पिवळी झाली त्यामुळे मी लय मारते काय सावध राहायचं आवाज येते ना व्यवस्थित जरा आवाज कमी कर साधारण आवाज कमी कर आय बस हा बरोबर त्यामुळे अजिबात दंगा करायचं नाही अजिबात म्हणजे मला पाय दुखायला लागला गुडघं दुखायला लागलं पाय पुढं करू का काय होत नाही काय मरत नाही आपण आपल्या आई बाबांना आपल्या गुडघ्याच्या वाट्या बदलल्या किडण्या विकल्या पाठीचा गाणा तुटला बाप आयुष्यभर झिजला आल्या लक्षात त्यामुळे अजिबात दंगा वगैरे करायचा नाही। मी त्यातलाच होतो दंगा करणाऱ्यातलाच होतो। सगळ्या मुलांचा सत्कार व्हायचं शाळेमध्ये सगळ्यांचा सत्कार व्हायचं पण आमचा सत्कार कार्यक्रमा दिवशी होत नव्हता आमचा सत्कार आदल्या दिवशी व्हायचा शाळेमध्ये मुख्याध्यापक आम्हाला केबिन मध्ये बोलवून घ्यायचं कुत्र्यासारखं मारायचं आणि आम्हाला सांगायचं उद्या जर काय दंगा केला मी आला तुम्ही त्यामुळे आपल्या लिस्ट मध्ये आम्ही 7-8 जण होतो त्यामध्ये मी पण आहे लक्षात घ्या त्यामुळे तिथून
ऐकूनच मी इथपर्यंत आलोय. त्यामुळे मुलाची नस आणि नस मला माहिती असते. खरं तर गप्पा गोष्टी गंमत जमत हा कार्यक्रम एक वेगळा असतो. त्या कार्यक्रमाकडे मी जात नाही. इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत मी शिक्षण घेतलं ज्या शाळेमध्ये, तिथल्या गमती जमती जरी सांगितल्या तर लोक हसून हसून टाचा नसून मारतात. पण आज हसवणं एवढाच आपला उद्देश नाही, याच्या एक पलीकडे आपल्याला जायचं असतं. त्यामुळे आजचा विषय खूप सुंदर आहे. बाप समजावून घेताना, आई समजावून घेताना, राष्ट्र धर्म आणि महामानव समजावून घेताना. आजपर्यंत आपण मार्गांचा ढीग रचला, पण कुठेतरी आपण आई बाबाला विसरू लागलो, राष्ट्राला धर्माला महामानवाला विसरू लागलो. त्यामुळे हा येणारा एक अर्धा तास, 1 तास सुद्धा नाही, अर्धा तास आळस आला, काय आळस द्यावासा वाटला, माणूस आहे आळस थोडक्यात द्यायचा. आलं का लक्षात? सगळ्यांना सांगतोय, मोठ्यापासून सगळ्यांना थोडक्यात आळस द्यायचा. बस झालं, एवढंच करायचं. लय आळस आला, जनावरासारखं माझ्या समोर कोणी करत बसायचं नाही, नाहीतर रपडाच लागणार पोरांनो. आलं का लक्षात? अजिबात नका करायचं नाही. काय विषय हसायचे, आला हसायला बिंदास हसायचं. हसायला काय पैसे द्यावे लागतात का? दात काढून ख्या 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 हसायचं. आमचे ढोले सर होते, ढोले सर आम्हाला हसा म्हणून रपडा घालायचे. एक रपडा घातला की आम्ही दिवसभर हसतच बसायचो. सर दिसले की आम्ही हसायचो. लक्षात घ्या, खूप गमती जमती आपल्या शिक्षकांनी आम्हाला शिकवले. ते सांगायला आता वेळ नाही, कारण विषयाला हात घालत पर्यंत तास 1.5 तास निघून जातो. त्यामुळे काय काळजी करायची नाही. काय विषय हसायचे बिंदास हसायचं, काय विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात बिंदास टाळ्या द्यायच्या. टाळ्या वाजवल्यामुळे लक्षात घ्या आपलं मन आणि शरीर निरोगी राहतं. जेवढा व्यायाम शरीराला महत्वाचा, तेवढा टाळ्या सुद्धा. म्हणून आपण विठ्ठल 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 टाळ्या का वाजवतो? सगळी स्पंदन आपली मोकळी होतात. अंतरंगामध्ये पांडुरंगाबरोबर सगळी सकारात्मक शक्ती आज जात असते. वाजवा एकदा टाळ्या जोरात वाजवा. काय विषय भावनिक आहे, काय विषय भावनिक आहे, भावनिक आहे. व्यक्त व्हा, मुक्त व्हा. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं. तुमचं दुःख खरं आहे कळतं मला, आई शपथ घेऊन सांगतो. तुमच्या इतकं छळतं मला, पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं. आपण आपलं चांदणं बघून अंगणभर बसरायचं. आणि सूर जर आहे तर आपण फक्त झुलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. आज त्या पद्धतीनं आपलं मन मोकळं करायचं आहे. मनामध्ये वेदना, मनामध्ये दुःख सगळे काय बाहेर काढायचे. आई बाबा विषयी आमचं असलेलं गोठलेलं प्रेम आज पुन्हा त्याला पाजर फुटला पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे. येणारा 1 तास फक्त तुमच्यासाठी. बहुजनांच्या कार्य बंधुराज जेवणाचा निर्भेट करण्याचा सोनेरी किरण पसरविणारी विजयपूर जनता समोर निवडपणे सुटणाऱ्या रमणाऱ्या बेगम सरंजामदारांच्या बेगमशाही विरुद्ध आवाज उठवणारे सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारत बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे कल्याणच्या मुलाने सुविधाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महानगराजनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रतीक आणि प्रतीक मात्र भूमीचे असे उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शबकर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाडावरती कोरणाऱ्यांचे आबासाहेब म्हणजे शांतीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासजिज्ञ सुचारित्र संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनेरी आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शाहूराजे शिक्षणाचे ज्ञाननगर जनसामान्यांच्या घरापर्यंत गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई कमवाने शिका कमवाने शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागी करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौनेना होण्यामी विश्वदास मौनेना होण्यामी विश्वदास कठीण वज्रास भेदवायचे बले देव कासेची लंबटी नागाळाचे माते अनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपन्न विश्वाला देणारे जगद्गुरु सांगत उभाराया हातामध्ये जाणून घेऊन स्वच्छतेचा महामंत्र त्यांच्या माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे
माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो, माझ्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड घालून तिच्या मस्तकाच्या चिकड्या चिकड्या करतो. आज ती 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत 16 वर्षाच्या पोराकडे गांजा सापडती. पोरं व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागली, आपल्या आई बाबाच्या तोंडावरती थुंकू लागली. का पोरांनो? कारण आमच्या मधला माणूस कुठे तर हरवत चालला. आई बाप तुम्ही विसरू लागला. मार्गाचा झेंडा आम्ही उभा केला, पण त्या झेंड्याखाली आमच्या आई बाबाला आम्ही पायाखाली घेऊ लागलो. ही माती, हे राष्ट्र, याचा विसर माझ्या लेकीनं तुम्हाला पडू लागला. माती कोणाची? ही माती कोणाची माझ्या पोरानं? ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या संभाजी राजांची. हे पोरानं कोण छत्रपती शिवाजी राजे? अगोदर तुमच्या काळजावरती पेरून घ्या. कोण छत्रपती शिवाजी राजे? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. मग या राजाच्या मातीमध्ये आजही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या माझा माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरांनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं हे फक्त व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. तो बदल आज लेकरा तुझ्यामध्ये झाला पाहिजे. आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला, त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला, त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीने माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. पोरांनो, त्याला म्हणतात कृतज्ञता. या विचारणाच्यावर, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं, माझ्या बुद्धांचं, माझ्या गाडी बाबांचं, माझ्या आऊजी जाऊचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडी बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण लेकरांना बेंबीच्या देठापासून झाला नाही. आणि ही कृतज्ञता अतिशय महत्वाची आहे. ज्या आई बाबांना आम्हाला जन्म दिला, त्या आई बाबासाठीची कृतज्ञता. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, त्यांच्यासाठीची कृतज्ञता. या महामानवांच्यासाठी लक्षात घ्या माझ्या लेकरांनो, हात जोडून सांगतोय, या महामानवाने, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मांडण्यास बसलेलो आहोत माझ्या लेकीनो. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आई बाबाचा प्रश्न येईल, अंगात रक्त उसळलं पाहिजे. जेव्हा जेव्हा या राष्ट्राचा धर्माचा प्रश्न येईल, तेव्हा तेव्हा आमच्या अंगात रक्त उसळलं पाहिजे. आई बाबाची पुण्याई माझ्या लेकरानं अखंड राष्ट्रभर मी सांगत असतो, 5 कोटीचा बंगला आहे, 2 कोटीची गाडी आहे, 1 कोटीचा फक्त अंगावरती सोनं नाणं आहे. का? कशासाठी? कुणामुळे? फक्त माझ्या आई बाबामुळे. लक्षात द्या. आणि फक्त या राष्ट्रामुळे. माझे आई बाप नसते तर माझं अस्तित्व नसतं, आणि माझ्या पाठीशी माझं राष्ट्र उभं नसतं तर मला अस्तित्व नसतं. पण हा आई बाप आणि हे राष्ट्रच आम्ही विसरू लागलो. मग पोरांनो, त्यांचा जे जगात कसा झाला पाहिजे. आई बाबाची पुण्याई, एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालं. पोरांनो, 2 हाताची किंमत या पोराला विचारायची, ज्याला 2 हात नाही. पोलिओ झालेल्या माझ्या लेकराला कधी तर पायाची किंमत विचारायची, आणि हातामध्ये काठी घेऊन माझं अंत लेकरू फिरत असतं, त्या लेकराला फक्त डोळ्याची किंमत विचारायची. पण आज आम्ही एवढे प्रचंड आरोग्यपती, करोडपती आहोत की आई बाबाच्या पुण्याईने एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताण ठेवायचा, आणि दोन्ही हात असे उंच गगन भरारी असा आवाज आला पाहिजे की हा सारा परिसरात दुमदुमून गेला पाहिजे. आजचा हा एखादा तास तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तनशील, परिवर्तनवादी ठरला पाहिजे. असा आवाज आपल्या अंतरंगामधून निघाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायचे, पाठीचा कणा ताण ठेवायचा आहे, आणि बेंबीच्या देठापासून दोन्ही हात हे असं नाही, अर्ध नाही, उंच करत खांद्याचा व्यायाम झाला पाहिजे, हाताचा व्यायाम झाला पाहिजे, चेहऱ्याचा व्यायाम झाला पाहिजे. सुंदर चेहऱ्यावरती तेज ठेवायचं आणि जय जयकार जोरात करायचा. चला,
एक खुर्च्या भरभर घ्या, मग आताच 10-15 मांडून घ्या, मध्ये मध्ये नको. मान्यवर आले त्याला घ्या लवकर आत घ्या. या या चालत रे, ते कार्यक्रम जरा वेगळा आहे ना. ते खुर्च्या आताच घ्या रे, बरोबर खाली तिथं वरती देश आणि शेवट असा जयकार करायचा. चला एक कॅमेरे दोन्ही सुरू आहे का? चलो हा. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. बोला भारत माता के. बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वंदे वंदे गणपती बाप्पा. मंगलमूर्ती पवनसुत हनुमान के. बजरंग बली के. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. केला बात आहे माझ्या लेकीनं. चला बघा आता एक मिनिटच्या चेहऱ्याकडे बघा, लवकर बघा कसं चेहऱ्यावर तेज आलं. आलं की नाही? एवढी वर्ष दीक्षेनं फेरे नवीन भिसा काय पुढे झाला ना. दुकान ते दुकानच राहिलं. हळूहळू घेऊन लावतो कसा दिसतो मी, काय उपयोग झाला नाही. पण आज असं राष्ट्राचं नाव आपल्या मुखावर आलं, देशाचं नाव आपल्या मुखावर आलं, राज्याचं नाव आपल्या मुखावर आलं. कसं ते आलं माझ्या लेकीनं. तर आता सगळ्यात मोठा महामंत्र राष्ट्राच्या प्रत्येक लेकराला मी देतोय. आज पण तुला देतो, तेवढंच करायचं. आता घरी कसं जायचं पळत पळत, टना उड्या मारत जायचं. एकदम उड्या मारत जायचं. पाठीवर दप्तर घ्यायचं, टना हरणासारखं उड्या मारत जायचं. नेहमी जाता पण शिक्षकानं सांगितलेला तो अभ्यासक्रम, त्यात ते दप्तराचं ओझं आणि त्यात ते मैत्रिणींची चर्चा. मला बाई त्यांचं गणित कळत नाही, ह्याचं इंग्लिश काय समजत नाही, आणि त्याला काय भूगोल शिकवा येत नाही, आणि मुख्याध्यापक तर आम्हाला सारखं वर्गात शिरतात. काय काय चर्चा करतात कार्यक्रम. आज तशी चर्चा करायला नाही. आज टना उड्या मारत घराकडे जायचं. घरी गेल्यानंतर मम्मी पुढं आली, मम्मीकडे बघायचं आणि मम्मीला म्हणायचं मम्मी आय लव्ह यू. मग करायचा मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. पप्पा शेतात ना आला का आला, धरायचं पप्पाला पपड्याच्या गालाच्या 3 मुका घेऊन टाकायच्या. पप्पा मग करायचं. आई बाबाने शाळेत फोन केला पाहिजे, नेमकं घडलं काय. एवढ्या आनंदात घरी जायचं. आणि तुम्ही पण माता आलेल्या माता भगिनीनं, तुम्ही पण शिक्षक आहे, माझे शिक्षक बांधव माता. त्या लेकरांच्या मुळे तुमच्याही डोक्याला लई त्रास झालेला आहे, पण तुम्ही पण अगदी हसत हसतच आज घराकडे उड्या मारत जायचं. रोज तुम्ही घराकडे जाता, घरातला राग पोरांच्या घरा काय काय होतं, पण आज तसं करायला नाही. तुम्ही पण घरी घराकडे उड्या मारत जायचा. सासू पुढे आले, नेहमी सारखं करायचं नाही. सासू पुढे आले की कसं करता, नाक बेडकासारखं फुगवता, नागिनीसारखं फुसफुस 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 सासूला करता. नवऱ्याकडे बघून बोटं पडता. म्हातारी हिथंच कशाला आणून ठेवल्या इकडं पुण्यामध्ये, मुंबईला सोडा म्हातारीला. काय काय अजिबात तसं करायला नाही. तुम्ही पण सगळ्या मातांनी ढुलत ढुलत घराकडे जायचं. सासू पुढे आले, सासूकडे बघायचं, नाच करायचं. आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की आपल्या सुभाष शेठ म्हणून सापडलेले आहे, आमच्या गणेशदादांच्या म्हणून सापडलेले आहे, आमच्या निर्मलताईनं मला इथं खेचून आणलेला आहे, तुमच्या समोर उभं केलेलं आहे. त्यामुळं एक सासूला आता सोडायची नाही, तिच्या जवळ बसायचं, दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घेऊन टाकायचा. आत्या मग करायचा. म्हातारीने तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर ये, शनिवारचा दिवस आहे, हिच्या अंगात आले का काय, तुझी बायको शाळेतनं आल्या आणि आल्यानंतर माझं मुखच घ्यायला लागल्या. एक गाल सुजलाय, दुसरा गाल बाकी आहे, लवकर ये. नवरा घराकडे आला, नवऱ्याकडे पण बघायचं, नाच करायचं. येस माय डार्लिंग आय लव्ह यू. मग करायचं. नवरा पण खाली पडला पाहिजे. मुख्याध्यापकाला फोन केला पाहिजे, महिन्यात एकदा वसंतरावांना शाळेत बोलवत जावा. लय भारी आमच्या घरात आला, आनंद आला. एवढ्या आनंदात आज घरी जायचं. आणि लेकरांना खरं सांगू का, आई जगदंबेची कृपा बघ. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. रेकॉर्ड तुटलं. लासलगावला 30,000 रेकॉर्ड तुटलं. तब्बल 35 शाळेतले लेकरं माझ्या समोर होती. कर्नाटकमध्ये रेकॉर्ड तुटलं. जवळजवळ 15,000 माता भगिनी माझ्या कार्यक्रमाला आल्या. रेकॉर्ड तुटत गेली बघ. 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात, पण झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा स्थिती छत्रपतीच्या. आणि लेकरानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रभार. चला आता माणूस घडवूया. वादळ घेऊन मी फिरत आहे, पण यंदा 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली, पहिल्यांदाच मी सुभाषीला सांगत असतोय, यंदा 1ली ते 4थी घरला पाठवून द्या. कारण ही कार्टी जर
जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्याने यांनी पाडली, कीर्तनकारांच्या तोंडाला तर ठेस आणला यांनी. शिक्षक तर घड्याळ लावून बसतोय, शाळेत कार्ट घरला कधी जाते, आणि घरामध्ये त्याची आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जाते. त्यातच ही एक दिसतंय मला आता. अशी ही कार्टे लक्षात घ्या. मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा नटून थटून मी असा खुर्चीत बसलेला होतो, गॉगल वगैरे लावलेला होता, आणि एक मॅडम बस लावून डुलत डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माझे वगैरे काय तुझ्यावर अन्याय केला का? तर सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही आमच्या युनिटला परवानगी दिलेली आहे. म्हणलं माझे वगैरे कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट यंदा 1ली ते 4थीचं माझं युनिट, आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट आणि मोठा गट म्हणतात क्षणी माझं पाय तर कापायला लागलं. मी हात जोडून त्या माऊलीला म्हणलं, माऊली जरा इकडे ये. एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस, आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा, पण ही कार्टी घेऊन माझ्या जवळ बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढं बसवत नाही, पाठीमागं बसवली तर चालतील का? मग पाठीमागं म्हणलं, मी पण जरा परवानगी दिली. म्हणलं बसव माझ्या मागं, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काटे घेऊन 2 शिक्षक बसवायचा. जर का कार्टी दांगा केला, माझ्यासारखा वाईट माणूस पण आहे. मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येते, पण चांगली 100-200 ची हनुमान ज्ञानच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कुणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, संपलं तुमचं व्याख्यान, तुम्ही आपला सांगलीला घरी निघून जा. मग माझ्या लेकरानं आज सोशल मीडियाला घरी जायचं आणि वसंतांनी नाव टाकायचं. शेकडो नाही, हजारो व्हिडिओ असे थै 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 नाचत येतात बघ. खुर्चीवरती मी उभा असतो, आणि खुर्चीवर उभं राहून लेकराच्या छटाडावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि धर्म त्याच्या काळजावरती मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटातलं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले, कार्ट्यानं मुंडीतो बाहेर काढलं, आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर बाईला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव, फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. पण हळूच मागं मी हात लावला, बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं, आणि कार्ट्याला म्हणलं, नालाय का कुठं फाटल्या? तर खालनं मला म्हणतंय, कसं फसवलं, फवाट फोडीन म्हणलं तुझी असली कार्टी. एकदा तरी एक माता माझ्या शेजारी बसली होती. तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमटं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लई नालायकाने आगाऊ होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं, आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते मिशीवाला खुर्चीवर उभं राहिलेलं आपल्या बॉब सारखं दिसतंय. तेवढंच मी नेमकं ऐकलं. बॉब म्हणलं, मला लई भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. मी पण जरा मिशीला हात लावला, लेकराकडे बघितलं, आणि हळूच म्हणलं, काय रे माझ्या शोन्या म्हणायचा अवकाश. कार्ट उठलं, आणि मला म्हणतंय, बॉब जरा खुर्चीवरनं खाली ये म्हणल्या. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं, का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे गे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे माझ्या लेकरानं मी काय बघितलं नाही, माझं धाडस सुद्धा झालं नाही. माझ्या पोरांनो, हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. माझ्या लेकरा, अखंड राष्ट्रभर मी हे सांगत असतो बघ, कारण परिवर्तन काळाची गरज आहे बघ. 1 तास परिवर्तनासाठी, 1 तास आई बाबासाठी. पोरांनो, मनोरंजन करायला मी तुमच्या समोर उभा आहे का? मनोरंजन करायला मी तुमच्या समोर उभा आहे का? नाही बघ पोरा. राष्ट्रभर महाराष्ट्र नाही तर आता राष्ट्रभर मी फिरत असतो बा.
अंतरीचा जागवा रे. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव गेला. अंतरीचा जागवा. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवड्या कड्यानं माझे लवले नेताजी रवींद्र शिवाजी विकासाचे प्रकटे समाजे शेकडो महापुरुषा. या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवड्या कड्या. कोणत्या कवड्या कड्या? या महाराष्ट्राच्या, या राष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कवड्या कड्या. माते तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरो, 4 वर्षाचं तुझं लेकरो तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मला माणूस पुढे हरवत चालला. आज नवीची लेक आई बापाच्या तोंडावर थंबड निघून चालली. कुठला तर हराम भरपुत्रा माझ्या 3 वर्षाच्या लेकीचा तुकडा तुकडा करू लागला. का पोरांनो? कारण आमच्या मला माणूस कुठे तर हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरा. हे बघ, मी कोणतं मनोरंजन नाही करायला आलो, तर आज तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार. आई नावाचं मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. हे माझ्या लेकरांनो, वसंत हाताने आला आणि आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये. वसंत हाताने आला आणि आमचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नये. बघ आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार. आज एक काम करायचं माझ्या लेकरांनो, शाळा संपल्या रोज घरी जाता, गेल्या गेल्या आईला म्हणता मला भूक लागली, पण आज एक वेगळं काम करायचं बघ. पळत पळत घरी जायचं माझ्या लेकरांनो. पळत पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची माझ्या लेकरा. आणि त्या आईला जो पहिला प्रश्न विचारायचा, तो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, म्हणजे आई बापांना आम्हाला जन्म दिला. तो आई बाप मात्र कुठंतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून माझ्या लेकरांनो, माझ्या लेकीनो, आज पळत पळत घरी जायचा बा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बा. आणि जगातला सगळ्यात मोठा अध्यात्म तुला सांगतो बा पोरा, जगातला सगळ्यात मोठा अध्यात्म घरी गेल्यानंतर त्या घरामध्ये, घरी गेल्यानंतर त्या घरामध्ये जर दिसल तुला तुझी आई आणि त्या घरात असेल तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहे हे पोरा. आणि तो आई बाप जर तुझ्यामुळे आनंदी असेल, तो आई बाप जर तुझ्यामुळे आनंदी असेल, तर जगात सगळ्यात मोठं धन पोराला तुमच्या जवळ आहे पोरानो. म्हणून तुला सांगतो बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ. आज पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आता पहिला प्रश्न विचारायचा, आई ये आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या का आई? तुला किती वेदना होत होत्या? पळत पळत आज घरी जायचं, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. हंबरडा फोडल बघ ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. पुराणो, कारण 9 महिने 9 दिवस ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते. आणि जेव्हा ती आई तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. पुराणो, ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल, साहेब माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या पोटचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे. ज्या लेकराला 9 महिने 9 दिवस मी या उदरामध्ये ठेवलं साहेब, ज्या लेकराला 9 महिने 9 दिवस मी या उदरामध्ये ठेवलं, तळहाताच्या पोटासारखं माझ्या उदरामध्ये वाढवलं साहेब. प्रत्येक क्षणाला मी वाट बघते, कधी एकदाच माझं लेकरू या उदरातून माझ्या तळ हातावरती येतं. आणि कधी एकदाच मी या लेकराला डोळं भरून पाहते. हो साहेब, त्या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या पोटचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे. पोरांनो, या आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. या विज्ञान युगामध्ये
शतकामध्ये त्या माऊलीला आम्ही म्हणतो तुला काही कळतं ग ए पोरे तिला सगळं काय कळतं बा तिला सगळं काय कळतं हे म्हणून आज 3 वेळचं अन्न आमच्या ताटात रोज येऊन पडतं पोरांनो त्या माऊलीला सगळं काही कळतं म्हणून 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटामध्ये येऊन पडतं बा पोरा हे 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो पोरांनो हे 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी ती डबा करून देते कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल माझं लेकरू दुसऱ्यांच्या डब्याकडे बघत बसल 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ पोरी तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते ही आई आम्हाला कळाली का हा बाप आम्हाला कळाला का नाही कळाली याच आई बाबाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो माझ्या लेकरानं हे म्हणून आज तुला या मातीमध्ये या शाळेच्या प्रांगणामध्ये जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजामध्ये मिळतो पोरी हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला आहे नालायक ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी त्या माऊलीचं नाव आनंदानं तुझ्याजवळ जर कोण उड्या मारत आला असेल माझ्या लेकरांनो आनंदानं तुझ्याजवळ जर कोण उड्या मारत आला असेल या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरानो त्या देव माणसाचं नाव बाप आहे हा बाप आम्हाला कळाला का ही आई आम्हाला कळाली का नाही कळाली याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो नवीनची पोर आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागली हे 10वी 11वीच्या पोराच्या खिशामध्ये आज गांजा सापडू लागली आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी ही कुत्री आजपर्यंत शाळा कॉलेजच्या बाहेर उभी होती बघ आता घराघरामध्ये शिरून माझ्या लेकीच्या शरीराचं तुकडं तुकडं करू लागली का पोरी ना कारण तुम्ही तुमची ओळख विसरला तुम्ही फक्त मार्कांचे ठीक रचला तुम्ही डॉक्टर झाला तुम्ही इंजिनियर झाला पण तुमची ओळख विसरला पोरीनो म्हणून या हरामखोर कुत्रे तुझ्या घरामध्ये शिरू लागले पोरी तुला ओळख तयार करून देतो बघ आई बापाने दिलेली तुला तुझी ओळख या महामानवाने या राष्ट्राने या मातीने तुला दिलेली तुझी ओळख तू कुठेतरी विसरू लागलीस बा म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बा आज सुभाष शेट्टी गणेश दादाने माझ्या निर्मलाताईने आज मला इथं आणलेलं आहे बघ त्यांच्या सगळ्या सहकार्याने आणलेलं आहे आज तुझ्यामध्ये बदल झाला पाहिजे वरे तुला तुझी ओळख तयार करून देतो पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ अंगावरती एक लुगडं होतं बघ एवढीच तिची संपत्ती होती बघ पुण्याच्या रस्त्यावर ती माता चालत होती बघ समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता दगडाचा मारा करत होता सगळं काही ती माऊली सहन करत होती जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ एका पडक्या वाड्यामध्ये जात होती अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मापलेलं लुगडं दूर करत होती पिशवीचा लुगडा अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवत होती पण या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या पुरीनं ती सावित्री माई म्हणजे तू आई मग पोरी 5 लाखाचा सैनिक घेऊन औरंगजेबाच्या स्वराज्यावरती चालून आला पोरी 5 लाखाचा सैनिक घेऊन औरंगजेबाच्या स्वराज्यावरती चालून आला छत्रपती शिवाजीराजे निघून गेलेले होते संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं राजाराम महाराज निघून गेलेले होते आणि 5 लाखाचा सैनिक घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं हे स्वराज्य माझं आहे माझं आहे माझं आहे पण नाही बोली ना नाही एक रणाच्या टीका उठली हातामध्ये तलवार घेतली घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचा सैनिक घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला तिचं नाव तारा राणी आहे बोरी आणि तारा राणी म्हणजे तू आहेस तू एवढी स्वस्त नाही बोरी खोट्या हरामखोर कुत्र्याने यावं तुला खोट्या प्रेमाच्या झाड्यामध्ये फसवावं तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं त्या लालाय हरामखोराच्या वासरा शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजरांना खायला घालावे एवढी स्वस्त नाहीस बोरी तू छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊची जाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी ती आऊची जाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी ही तुझी
खरी ओळख आहे बघ पोरी, ही तुझी खरी ओळख आहे. ही ओळख कधी विसरू नकोस, ही ओळख कधी विसरू नकोस बघ पोरी. हे पोरा, बापाच्या उंचीवर आपली उंची झाली. ऐक ना, बघ पोरा, तुझ्यातलं एक पोरग जर पेटून उठलं तर ते एक पोरग छत्रपती असू शकतं आणि एक छत्रपती अखंड विश्वाला स्वराज्य देतात. पोरांनो, त्याच्यामध्ये माझा संभाजी राजा आहे, त्याच्यामध्ये माझा गाडगे बाबा बसलेला आहे. पोरांनो, या कोवड्या कड्यानं माझी उगाच माझे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आम्हाला सांगून गेलेला आहे, पण याचा अर्थ आम्हाला कळाला नाही. पोथीतलं पुराण पोथीमध्ये आम्ही ठेवलं. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. पोरा, ज्याला बाप कळाला, ऐक पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. पोरा, बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, त्या बापानं जगायचं कसं पोरानो? त्याच पोराच्या खिशामध्ये विमान सापडतो, त्याच पोराच्या खिशामध्ये गुटखा सापडतो, त्याच पोराच्या खिशामध्ये मावा सापडतो. पोरानो, जगायचं कसं? जगायचं कसं? बाप पोरा, ही अध्यात्माची माती, हे राष्ट्र तुला एका मिनिटात सांगतो. ज्याला बाप कळाला ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शटू ठोकला बघ पोरा. ही माती माझ्या संभाजी राजांची, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे संभाजी राजांचं. संभाजी राजांना कैद झालेली आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा आहे. अमावस्याची ती रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे, पण माझ्या संभाजी राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र किंचितही कमी होत नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य. वो हमारे चरणों में राख, वो हमारे चरणों में राख. त्यावेळेला मृत्यूच्या दारामध्ये माझे संभाजी राजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि सुटणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझा बाप कळाला आहे, मला माझी आई कळाली. पोरांनो, हा बाप तुम्हाला कळाला का? ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली बा. याच आई बाबाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. म्हणून लेकरांनो, आज तुमच्या समोर उभा आहे बघ, रात्रंदिवस फिरतोय बघ. 3 दिवस प्रत्येक शाळेमध्ये आज आम्ही फिरत होतो, सुभाषजी घेऊन फिरत होते. माझ्या लेकरांच्यासाठी. लक्षात घे पोरी, आईला पहिला प्रश्न विचारला पोरांनो, आईला पहिला प्रश्न विचारला, आई तुला किती वेदना होत होत्या? फक्त त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. घड्याळीची फक्त 20 मिनिटं थांबतो बघ इथं पोरी. आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा? तर या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे. या राष्ट्राचा अध्यात्म, संत परंपरा या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी. नीट ऐका गळे बाळानो, पोरा, नीट ऐक. त्या आईची वेदना नीट ऐकून घे, त्या आईचा संघर्ष, त्या आईचा त्याग. लेकरा, नीट ऐकून घे. 25 वर्षापूर्वी त्या माऊलीच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बाबाचा हात धरून ती तिच्या सासरी आली. आणि पोरीनं सासरी आल्यानंतर सासरी आल्यानंतर एका क्षणात, ज्या क्षणाला त्या माऊलीच्या मस्तकी अक्षता पडल्या, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माय माऊली तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरीनो, त्या माऊलीचं नाव आई आहे. पोरा, आज पळत पळत घरी जायचा बा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बा. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आई, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. माझं वय 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा आमच्या खात्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होते.
तुझ्या माहेरी जात नाहीस ग? का ग आई? का? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हे टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. आंबरडा फोडल बघ ती माऊली, आंबरडा फोडल बघ ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. हे त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पडणार ते लहान लेकरू तिचा भाऊ. हे आता शिकून मोठा झाला पण गरीब बहिणीकडे बघत सुद्धा नाही. तो भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे स्वतः उपाशी राहणारा, हे स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हातानं तिला घास भरवणारा, हे तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे, हे अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली. तिच्या डोळ्यासमोर दिसल बघ. तुझी आई हंबरडा फोडत, तुझी आई हंबरडा फोडत तुझ्या गळ्यामध्ये पडत आणि तुझी आई तुला म्हणत खराय पुरी खराय, हे पुरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बा. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पुरी तुझा बाई 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण बोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय का 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पुरी. त्याला कारण आहे बघ पुरी. नाही पुरी, 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर बोरे एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या भावाची आठवण येते हो. मला माझ्या भावाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही. डोळ्यासमोर आई बाप रोज दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसंच मी आईला बोलत होती. बापा बरोबर तर महिना मी बोलत नव्हती बघा. अहो मला लहानपणी माझी आई म्हणायची, अगं आई बापाची आठवण आल्यावर माझ्या पोटात गोळा येतो की ग. मी आईला विचारायची कसा गोळा येतो ग. आता मला कळालं बघा. आई बाप डोळ्यासमोर दिसत नाही, पोटात माझ्या गोळा येतो. जाऊ का हो? एकदा आईला भेटून येऊ का? एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का? सांगा हो. तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. पुरी माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. आणि मला म्हणत होता, जा रडू नको, असा हंबरडा फोडू नको, जा तुझ्या आई बापाला भेटून ये, तुझ्या आई बापाला भेटून ये, जा. पुरी एसटी पुरताच पैसा माझ्या हातावर ठेवत होता. कारण तुझ्या बापाचा आताचा हा बांगला गाडी बघू नको पोरी. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. पुरी आणि मला म्हणत होता, जा रडू नको, पण लक्षात ठेव पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि सारखं जायचं असेल तर कायम तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. पुरी एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. लग्नानंतर अचानक मी एकटी पडली होती बा. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बा. एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती बा. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून कधी एकदाची मी बापाच्या गळ्यामध्ये पडते. पुरी एसटीतून खाली मी उतरत होती बघ. तुझ्या बापाकडून एसटी पैसा मी घेत होती बघ. हातामध्ये 2 पिशव्या, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी
बापाचं चप्पल दिसायचं पुरी. सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच निघून गेलं होतं बघ. तिने सांगितलं जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच घरामध्ये मी शिरत होते. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलत आहे. आबा मला उद्या हे पाहिजे, आबा मला उद्या ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. माझा बाप मला म्हणायचा मार्के येतो की उद्या तुझ्या शाळेत. अगं मेलोय का काय मी अजून. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला जाते, जाताना एवढा डबा घेऊन जाते. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर पोटाला काहीतरी खाऊन तरी घे. माझा नुकताच शेतातून आलेला माझा बाप, माझा उपाशी बाप, माझा कामावरून आलेला बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा. स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पुरी, हे पुरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. हे पुरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परका आणि पोरकं असतं बघ पुरी. कोणी कोणाचं नसतं बघ पुरी, कोणी कोणाचं नसतं. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी. ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी. या लाखोच्या गर्दीमध्ये आपण एकटा असतो बघ पुरी. सगळी नाती नावावर असतात. ज्याला आई बाप नाही त्याला काय नाही पुरी. मला विचारतेस ना ग पप्पा रविवार आहे हो, थांबा की घरी. अगं लेकरा 500 रुपये मिळतात मला, तुझ्या शिक्षणासाठी उपयोगी येतील की ग. रात्र दिवस मी तुझ्यासाठी मेहनत करते की ग. माझ्या बापाने मला शिकवलं. तुझ्या बापाकडे एसटीचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या बाहेर येत होती, एसटी तर खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं बोरी. आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की रामराज मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात माझ्या हळूच मला विचारायचा पुरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत, आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. रोज तुम्ही डोळ्यासमोर दिसता आबा, 4 दिवस झालं स्वप्नामध्ये येता आबा, तुम्हाला भेटावंसं वाटलं म्हणून आले आबा. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग? अगं बाहेर तरी ये, गंमत आले बघ. कोणाची वाट बघत होते, कोण आले बघ तरी. माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात, माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बनवायचे, माझ्यावरून ओवाळायचे, तुकडा इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायचे, बोरी थोडं गाल पुढं कर की काय. आणि गाल पुढं केलं मी माझ्या दोन्ही गालाचं मोकं घेत आपल्या आठवी बोट माझ्या गालावरून फिरवायचे आणि कडा आपल्या कपाळावर पडत माझी आई मला म्हणायची, बोरी चल की ग घरात. बोरी महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पुरी. तू घर सोडलास आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पुरी. तुझ्यासाठी सोडणारा तुझा हा बाप या 25 वर्षात मी कधीच बघितला नव्हता पुरी.
कधीच बघितला नव्हता. चल घरात, तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. हे 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, हे 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे पुरी. हे 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी, कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पुरी. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही कानाचा मुका घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, हे 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो. आणि काळीज माझं सर्र करत पुरी. काळीज माझं सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या उंचीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं बोली. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास शिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंग खांद्यावरती खेळवत एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बापोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. लाखो रुपये आहेत बापोरी तुझ्या बापाकडे आता. अखंड एका गावाला काय पंचक्रोशीला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पुरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोत मी आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर
श्वासाचं अंतर हे आज तुमच्या समोर लेकरानं मी उभा आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज तुझ्या समोर उभा राहिलो बा. निर्मलाताईनं माई माऊलीनं मला तुमच्या समोर उभा केला. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरांनो आज घरी घेऊन जायचं. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण जोपर्यंत आई बाबाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बाबाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो. आणि भिंतीवरची आई काट्या अगोदर पोटाला काहीतरी खान मग कुठं बोंबलत जायचं तिकडे जा. तुझ्यासाठी सकाळपासून मी पण नाही केलं जेवले. हा आवाज स्वयंपाक घरातून आपल्याला कधीच येत नसतो पोरानो. हे उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा, तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतो तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे. हे ज्या देवीचं नाव आई आहे. पण लेकरांनो हा आई बाप आम्ही विसरू लागलो. त्या आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. हात जोडून सांगतो गे कार्ट्यानो, त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का ग पोरीनो? 50 भेगा पडल्या मग तुझ्या बापाच्या टाचला, पण एक भेग सुद्धा तुझ्या टाचला पडू दिली नाही की ग? पप्पा माझ्या पायाला माती लागते नुसतं म्हणत होतीस ना ग, तुला खांद्यावर उचलून घेत होता. माझं परी माझं लेकरू म्हणून शाळेपर्यंत तुला सोडायला येत होता. दीदी दीदी तुझ्या गालावरून तुझ्या केसांवरून हात फिरवून तुला उठवत होता. तुझ्या पायामध्ये बूट तुझा बाप घालत होता. पुरी माझ्या लेकीला उशीर होतो मग तुझ्या शाळेच्या ड्रेसला इस्त्री सुद्धा तुझा बाप करत होता. हे पुरी याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. याच आई बापाला म्हणता तुला काय कळतं ग? याच बापाला म्हणता चल मला तू आवडत नाहीस. का ग माझ्या लेकीनं काय चूक केली तुझ्या बापानं? तुला खांद्यावर उचलून घेतलं, तुला पोटाशी धरलं. ही चूक केली का तुझ्या आई बापानं? हे पोरानो नालायकानं IPLच्या नावावर जायला लागला ना. याने एवढ्याला ना काढल्या त्याने तेवढ्याला ना काढल्या. पण नालायकानो हरामखोरानो तुमच्या जन्मापासून या दऱ्याखोऱ्यातनं तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती राना काढल्या पोरा. त्याचा हिसाब कधी ठेवला का? त्या बेगडी लोकांच्यासाठी टाळ्या वाजवता पण कधी आई बापाच्या गालावर तुम्ही हात फिरवला का? ते बेगडी नायक तुम्हाला सांगू लागले विमान भाव गुटखा भाव रमी खेळो रमी खेळो रमी तीन पत्ते खेळो साला तुम बर्बाद हो जाओ. पोरांनो तुम्हाला शांत बनवलं जात आहे, तुम्हाला नामर्द बनवलं जात आहे. तुमच्या हातामध्ये जुगार दिला जातोय. ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या हातामध्ये जुगार दिला जातोय. विमान तुम्हाला खायला सांगितलं जात आहे. आणि 12 वर्षाचे संभाजीराजे छत्रपती तुटून पडत होते. 12 वर्षाचे माझे भगतसिंग छत्रपती तुटून पडत होते. पण माझ्या 12 वर्षाच्या लेकराला आता शंड बनवलं जातंय पोरानो. म्हणून तुला सांगतो IPLच्या रना मोजू नको. तुला जे व्यसन करा म्हणून सांगतात त्यांचा पहिला तू तिरस्कार केला पाहिजे. पोरीनो का ग पोरीनो? म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे बाप. कुठलं राजकारण करायला नाही आलो, कुठल्या पक्षाचा झेंडा फिरवत मत मागायला नाही आलो. माझ्या लेकरांना आम्ही मत मागायची असती तर हजारोंच्या गर्दी समोर गेलो असतो. बघ तुमच्या लेकरांच्या मध्ये आम्ही आलो नसतो. बघ पोरी कोणती जात आणि धर्म मला फिरायचा नाही. बघ 21व्या शतकामध्ये हरवलेला कुठं तर तुझ्या कळसामध्ये आज पुन्हा नव्याने जागा झाला पाहिजे. आज पळत पळत घरी जायचं पोरी नाव. आज पळत पळत परत घरी जायचं. आईला 2 प्रश्न विचारले, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. पळत पळत घरी जायचा. बापाची वाट बघायची बापोरी. बापाची वाट बघायची
पडत तुझ्या बाबाने तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं ग काही झालं पोरी असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास काय झालं सांग मला आई काय बोलली का बाई काय बोलल्या का शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का तुझ्या मैत्रिणी काय बोलल्या का तुझा भाऊ तुला काय बोलला ना सांग सांग त्या नालायक हरामखोराची चामडीच लोळवतो सांग सांग काय झालं त्यावेळेला बापाच्या डोळ्यात पाणी पुसून आपल्या बापाला सांगायचं बाप्पा काही नाही झालं बाप्पा मला कोणी काय नाही बोललं बाप्पा मला कोणी काय नाही बोललं मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलल्या मला कोणी काय नाही बोललं बाप्पा बाप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना बाप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना बाप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती बाप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती बाप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती बाप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता बाप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता बाप्पा बाप्पा जसं तुम्ही येत होता तुम्हाला कडकडून मिठी मारत होती आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा पप्पा आईने मला मारलं पप्पा 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 आईने मला मारलं पप्पा तुम्ही मला जवळ घेत होता आणि मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया चल माझ्या लेकराला मारती काय आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया पप्पा पप्पा अंगणामध्ये माझी समजूत करण्यासाठी तुम्ही घोडा होत होता तुमच्या पाठीवर मी बसत होती माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होते बाप्पा बाप्पा पोता म्हणून तुमच्या पाठीवरती मी बसत होती बाप्पा पोता म्हणून तुमच्या पाठीवरती मी बसत होती बाप्पा बाप्पा तुमच्या खांद्यावर बसून गावातल्या प्रत्येक रस्त्यावरून मी फिरत होती बाप्पा बाप्पा मला रात्रीची भीती वाटते हो म्हणून रात्रीची आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर रात्रभर मी झोपत होती बाप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता बाप्पा बाप्पा आता मी मोठी झाली बाप्पा बाप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता इकडे का गेलीस तिकडे का गेलीस हे का केलंस ते का केलंस बाप्पा तुम्ही आता मला आवडत नाही बाप्पा आय हेट यू बाप्पा मी तुमचा तिरस्कार करते बाप्पा मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पण तुमच्या समोर येत नाही बाप्पा पण आज गेली होती बाप्पा शाळा सुटल्यानंतर सुद्धा 1 तास थांबली बाप्पा परत थांबले बाप्पा आज आमच्या शाळेमध्ये एक बाप नावाचं वादळ आलं होतं पप्पा आणि त्या वादळानं मला माझा हरवलेला बाप परत दिला पप्पा म्हणून माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा मला माफ करा पप्पा मला माफ करा पप्पा हे पोरानं आज पळत जाऊन आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची कारण बाबाची किंमत त्या पोराला विचारले का कधी तर जा एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा कालच गेलो होतो बघ अरे अशी शेकडो लेकरं आम्ही घेतो बघ ते पण आहे माझ्या लेकरा ते कधी तर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं माझ्या लेकरा 6-7 वर्षाचं पोरगे हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे हातातली थाळी फेकून देत तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही माझ्या आईने कधी मला घास बनवलं नाही माझ्या बापाने कधी मला खांद्यावरती खेळवलं नाही 2 दिवसाचा होतो यांना सापडलं इथं मोठा झालो रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या मुखावर हात फिरवत एखादा ढास माझ्या मुखामध्ये बरोबर कोणीतरी मला म्हणेल का मीच तुझी आई आहे मीच तुझा बाप काही लेकरं येतात सर बाप आहे पण बाप घरी येत नाही सर काही लेकरं म्हणतात आई आहे सर पण लहानपणापासून मला आई दुसरीकडे ठेवलं सर बाबाजी त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला ज्यावेळेला तुमचा बाप सणासुदी दिवशी पोरानं तुम्हाला एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरानं तेव्हा ते 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमागे सारा तुमचा बाप उभा आहे बाप ते सगळ्या कपड्याचं दुकान आपल्याला आपलं वाटतं ज्या कपड्याला आपण हात घालू तो कपडा आपला पोरानो एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला लांबून आवाज येतो दाद्या आवडलंय काय चाल पैशाचं मी बघतो अरे घर सोडताना तुझ्या आईने सांगितलं होतं लेकराला जे आवडत ते घेऊन द्यावं माझ्या अंगावर
हे दागिने काय कामाचे, आपली पोरच आपला दागिना आहे. पाम फेडतील आपलं एक दिवस, एक घास सोनं मोडा, घाण ठेवा, लेकरांना नटवा, लेकरांना सगळं काय द्या. हे पोरानं ती मागणी कपडे तुमची होतात, सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतो, माझ्या बापाने पॅन्ट घेते आणि बिना बाबाचं पोरगा कोणाला झाडाखाली उभा असता. तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असता. माझ्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, चला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरगा पळत पळत घरी जातात, हे आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतात आणि हांबरडा पडत आपल्या आईला म्हणतं, या आया माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आले म्हणाले, आले म्हणा. त्याला बिना बाबाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसांना येणार आहे माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट, घाबरडू नको, घाबरडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचं पैसे येणार नाही, तर आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला भेटी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत रडत असतात आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणती, बाळा, ए बाळा, बाळा मॅडम तिला जरा बाहेर फिरत हो लेकरा, उभी राहा, उभी राहा. या डोळ्यातल्या अश्रुची ताकद आहे पोरांनो. आई बाबासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी आलेले हे अश्रू आहेत. शांत करा, पाणी पाजू. हे अश्रू आपल्या आई बाबासाठी, राष्ट्रासाठी आहेत. या अश्रूमध्ये आपले हिऱ्यासारखे पैलू पडले पाहिजेत. यातून तुम्ही दागिने आहात. थोडीशी धूळ पडली होती या सोशल मीडियाला, या कपटी लोकांनी, या कपटी कारस्थानी लोकांनी तुमच्यावरती धूळ फेकली होती. आज स्वच्छ झाला पाहिजे तुम्ही, सळाळून निघाला पाहिजे पोरीनो. बस एवढं सांगण्यासाठी मी आलो होतो बघ. इथं प्रत्येक लेकराच्या काळजामध्ये आई आणि बाप पेरण्यासाठी आलो होतो पोरीनो. आई आणि बाप पेरण्यासाठी आलो होतो. बस हा बाप आणि ही आई तुम्हाला कळाली पाहिजे. अजून कोणाला त्रास होतोय का? कोणाला बाहेर फिरून यायचंय? कोणाला त्रास होतोय? कोणाला त्रास होतोय? होतोय त्रास बाळा? ये इकडे, जरा बाहेर फिरून ये. जा लेकरा जा. नाही ना, बसू दे, बसू दे तिला, बसू दे, बसू दे, बसू दे, बसू दे, बसू दे, बसू दे. काय नाही होत, नाही होत, स्ट्रॉंग आहे, काय होत नाही आई. बस बस, काय होत नाही. हा ए पोरांनो, आणि बिना बाबाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येतात माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा गप दिला, तुझा बाप गेल्यापासून मी झाले की नाही तुझा बाप गप. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तुला जर काय झालं तर मी कुठं जायचं आहे. पोरांनो, आज हात जोडून सांगतो, ज्या आई बापासाठी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, लक्षात घ्या. आज मी तुम्हाला सांगतो, ज्या लेकराला हे लेकरू आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू पुसत म्हणतं, आई नको मला शर्ट, आई नको मला शर्ट, आई मी शिकणार आहे, आई मी मोठा होणार आहे. आई एवढा मोठा होणार, प्रत्येक सणाला नाही आहे, प्रत्येक दिवसाला मी तुझ्या अंगावरती नवीन कपडा चढवणार आहे. हे पुराण ज्या लेकराला आपल्या आई बाबाच्या डोळ्यातला अश्रू गळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडलं. बस पोरांनो, आज त्या आईला नाही द्यायचा, आज त्या बाबाला नाही द्यायचा, आज त्या राष्ट्राला नाही द्यायचा. पोरांनो, आज बदल झाला पाहिजे, आज परिवर्तन झालं पाहिजे. अंतरंगामधली सगळी जळमटा जळून गेली पाहिजे. कारण या जीवनात एकच सत्य आहे पोरांनो, ज्या सत्याचं नाव आई आणि बाप आहे. प्रचंड ताकद आणि ऊर्जा मिळते आई बाबाकडून. आई बाबांच्या नंतर कधी कधी काही लेकरांना पोटाशी घट्ट धरतात,
तो असतो आपला आजा आणि ती असते आपली आजी पुराणं. हे थांबतो इथं, पण थांबत असताना माझ्या लेकरा एक पोरगा व्यसन करणार नाही बा. एक पोरगा व्यसन आपल्या मित्राला करू देणार नाही. व्यसन करायचं, पण 2 तासात उतरणार व्यसन शंड आणि नामर्द करतात पोरांनो. व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजाच्या बलिदानासारखं व्यसन करायचं पोरांनो. 400 वर्ष होत आली व्यसन करायचं तर आपल्या आई बाबाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे. असं व्यसन करायचं. बस पोरीनं हात जोडून सांगतो, लय बाप रडला, लय चिडला. पोरा हे हत्तीसारखं पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यात अडकतं त्यावेळेला जिवंतपणे पाप म्हणतो. मी बघितलं या राष्ट्राचे लेकरं मला फोन करतात, सांग 2 वर्षे माझ्या आयुष्यात लवकर का आला नाही सर. बाप कळाला आणि आता बाप भिंतीवरती आहे सर. आणि भिंतीवरच्या बापाला किती वेळ मी म्हणतो, ये मला मिठी मारत नाही सर. एक पोरग व्यसन करणार नाही. एक पोरग आत्महत्या तर करणारच नाही. त्या लेखी शाळेपर्यंत सुरक्षित आल्या पाहिजेत आणि या लेखी घरापर्यंत सुरक्षित गेल्या पाहिजेत. याची सगळी जिम्मेदारी आपल्या राष्ट्रातल्या पोरांच्या खांद्यावर. काही बोटावर मोजण्या इतपत नाही, कणभर सारी काही कुत्री पिसाळल्यात हरामखोर शंड आणि नामर्द आहे. आज मी त्यांना शंड नामर्द कुत्र्यानं म्हणतो तर हरामीने ट्रोल करायला सुरू केलं. असल्या अवलादीनं आपण घ्यायच नाही पोरांनो, कारण लेक आपली आहे. आपल्या 3 वर्षाची बहिणीच्या डोक्यात जर कोणी दगड घातला तर, आपल्या 15 वर्षाच्या पोरगीला रस्त्यात अडवून कोणी जर कोयत्यानं कापलं तर पोरांनो का सगळं होतंय? कारण तुम्ही शंडाने नामर्द व्हायला लागलाय. तुमच्या हातामध्ये लेखणीच जाते आणि तुमच्या हातामध्ये रमी खेळू म्हणून तो मोबाईल यायला लागला. नालाय काढावा. तुझं लग्न ठरतं तेव्हा सगळ्यात मोठा हंबरडा पुरी तुझी आई फोडते. लग्नाच्या मंडपात तुझी आई हंबरडा फोडते. तुझी आजी रडते, तुझा भाऊ रडतो, तुझ्या मावशी रडतात, सगळे रडतात. बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय चला, कोणी रडायचं नाही. माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीमध्ये तुम्हा दोघांना टाकतो, दरवाजा बंद करतो, हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी चल जा, रडायचं नाही, चल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, हसत हसत जा, चल जा. तुझी गाडी निघून जाते आणि पुरी तुला वाटतं माझा बाप असाच आहे. सारा लहानपणापासून मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पुरी चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला. पुरी सगळ्यात जास्त तुझा बाप रडला. फक्त तो तुला दिसला नाही पुरी. पोरा कारट्या आयुष्यभर तुझ्यासाठी पण रडला आणि तुझी बहीण जाताना रे सगळ्यात जास्त तुझा बाप रडला. फक्त तुला तुझ्या बहिणीला तो दिसला नाही बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत येतो. लग्न मंडपाला अगोदर बोलवून घेतो, बाबा तुझं किती पैसा हातात घे, उद्या माझ्याकडे असले नसते जेवढवाल्या जेवढ नाही जग म्हणत होतं. थोडं ताटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन बरं पडत होती. तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझे राव लेकीच्या लग्नाचा जेवढा पैसे गाव दिला नाही. बाबा बसवाल्या तुझी कपडे अंगावर चढून माझं लेकरू काय ठाम दिसत होतं. लय भारी गेले तुझं पैसे देण्यात आला नाही. आनंद वाटला. सबमंगल है, सवानंद है, सवानंद है, सबमंगल है. हे वाजंत्रीवाल्या ठरल्याप्रमाणे हे तुझं पैसा 5,000 रुपये तुला देता देतोय बाबा. हे बरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होत होता पुरी. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत तुझा बाप घरी जातो. तुझ्या वस्तूंचं कपाट, तुझं जुनं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशी उडी करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला
बाप आहे पोरीनो. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडतय स्वतःच, किती रडतय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोका आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओढा करतो. त्या घरी देव माणसाला नाव सारा बाप आहे पोरी. हे तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं बघ घेतो, तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर अष्टरोड बोलाची बघतो. त्या घरी देव माणसाचं नाव सारा बाप आहे. 100 किलोचा बोलतो या ट्रक मधून उतरतो, त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी तो हमाली करतो. त्या हमालाचं नाव सारा बाप आहे. हे या महाराष्ट्राच्या रस्त्यावर जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, ड्रायव्हरचं काम करून आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो. त्या ड्रायव्हरचं नाव सारा बाप आहे. त्या वॉचमनचं नाव सारा बाप आहे. दुसऱ्याची संडास गटारी साफ करणाऱ्या त्या भंग्याचं नाव सारा बाप आहे. जो उन्हामध्ये जातो म्हणून आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो. प्रचंड गाडगाडीच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावरचं टाकतो आणि भर पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर तो जातो. त्या घरी देव माणसाचं नाव सारा बाप आहे. या 20-30 वर्षामध्ये आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकायला लागला सगळे तो बाप. आणि ज्या वेळेला बाप आपल्याला कळतो, ज्या वेळेला बापाला मिठी मारावीशी वाटते सदा, तेव्हा बाप आणि आई घरात नसते. एकही पोरग व्यसन करणार नाही, एकही पोरग कोणाला व्यसन करू देणार नाही. आणि व्यसन आणि रमी खेळा म्हणून सांगतात त्यांचा तिरस्कार झाला पाहिजे. त्यांना तुम्ही एसी मध्ये बसवलं, त्यांना तुम्ही आदर्श मानू लागला. बाप सांगतो व्यसन मुक्त हो, व्यसन करू नको. तो बाप तुमचा शत्रू झाला आणि त्याच्या तोंडावर तुमताना लाज नाही वाटत. प्रत्येक पोरांना आज घरी जायचं, पहिला लोटांगण घालायचं बघा आई बापासमोर. आईच्या गळ्यात पडून रडायचं पोरा, बापाला कडकडून मिठी मारायची आणि बापाच्या पायाला हात लावायचा. यू आर माय स्ट्रेंथ, यू आर माय पॉवर अँड यू आर माय हिरो. बाप तुझा बाप. पोलीस स्टेशनला असं बापाला उभं करतात. पोलीस स्टेशनला असा बाप उभा आहे, बापाच्या पाठीमागं तुझी आई उभी आहे. अश्रूनं सगळी जमीन ओलीचे बघितलेली आहे. बापाचा शर्ट भिजलाय, आईचा पदर भिजलाय. तुझा बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटते ते करा साहेब, माझ्या पोरगीला तेवढं शोधून काढा साहेब. 2 दिवस शाळेला म्हणून गेली, 2 दिवस कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. काय या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण जर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो, तुम्हाला गोडगोड काय बोलतो, एखादा मोबाईल काय घेऊन येतो, साला तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षांना मोठा, साला मावाडा भांडणा हरामखोर कुत्रा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची त्याची लायकी नाही असा कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्याशी खोटं काय काय बोलतो, सगळं खोटं चित्र तुझ्या समोर उभं काय करतो. तुला एखादा मोबाईल काय देतो, शिक्षकाच्या डोळ्यामध्ये धूळ झोकत, आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ झोकत त्या कुत्र्याबरोबर फिरता काय. आणि 20 वर्षाच्या आई बापानं तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुंकून घेऊन जाताना तुम्हाला लाज नाही का वाटत? प्रेम आहे का बोले? जे प्रेम तुझ्या आई बापाचे असे, जे प्रेम हे प्रेम आहे. तुझ्या आई बाबाला पोलीस स्टेशनला जे उभं करतं ते प्रेम आहे का? तुझ्या शरीराचा उपभोग घेतं, तुझ्या शरीराचा तुकडा तुकडा करतं ते प्रेम आहे का? गायब झालेल्या लेकीची यादी घेऊन ये, पोलीस स्टेशनला जा. या राष्ट्रातल्या लेकी फक्त या वर्षात किती गायब झाले, एका वर्षाची फक्त यादी घेऊन ये. पुढे कुठे गेल्या पुढे वर्षभर आम्हाला सापडत नाही. विकलं जातंय तुम्हाला तोडून कुठल्या तर समुद्रात फेकलं जाते, कोणाला कळत पण नाही. अगं 1 पेन मागत होतीस 50 पेन बाप देत होता. 1 चप्पल मागत होतीस 50 दुकानात फिरवत होता. एका ड्रेससाठी अर्धा माल खाली करत होता. तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात तुझा बाप कसं करत पोरी, मला सांग पोरी, सांग. हे तुझं शिकायचं वय आहे. या वयात शिकून तू आता स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमाराला उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये. तो बाप पोलीस स्टेशनला येतो तेव्हा पोलिसांना सांगतात, या माणसाला मी ओळखत नाही, आई बाबावरच केस दाखल करतात. एक पोरगी असू दे, तिला पाणी दे, काय नाही होत, विरणं काय होत नाही, लढते ती. तिला जरा फिरवून आणा नाही ना, बस शांतपणे बस, काय होत नाही, सब माफ पोरीनो
1 वर्षाची होती, अंगणात खेळत होती, अंगठा फुटला बघ तुझा. आणि अंगठा फुटल्यानंतर रक्ताळलेला अंगठा तोंडातून बाप दवाखान्यापर्यंत पळत होता की जोपर्यंत तुझी जखम बरी झाली नाही, प्रत्येक वेळेला आईला सांगत होता, माझ्या लेकीकडे तुझं लक्ष नाही बघ, त्या बापाच्या तोंडावर थुंकून जायचं नाही, प्रेम वगैरे सगळं खोटा, हे खोटा आहे, खरं प्रेम वेगळं आहे पोरीनो, ते वासनिक आणि तुला फसवलं जात आहे, फसवलं जात. कोण बाटली वाजवत आहे ती खरं बाटली वाजवू नका. हा एक मुलगी आज शपथ घ्यायची बा, गेले 3 दिवस हा देव माणूस मला घेऊन फिरतोय, अनेक संकट आली, पण आम्ही आमच्या पोरीच्या मनात बाप जागा केला. तुला तुझा बाप इथं पण दाखवतो, तुझी आई दाखवतो. पाठीमागे 2-3 माऊली आलेले, आई आलेले काय 2-3 आया दिसल्या मला. कोण आहे का आई? आपल्या लेकीचा कार्यक्रम. जरा उभं राहा दोघी माऊली, जरा उभं राहा. काही बाप आहे का इथे? 1-2 बाप आहेत का? आपली लेकरं येत आहेत जरा या 2 माऊलीला जरा पुढे या. सब मंगल आहे, सब आनंद आहे, या माऊलीने या. 2 आया आलेले पोरी. हा एक बाप आलेला आहे बा, बोले ना ए माझ्या लेकरा, ज्या आईविषयी मी बोलतो, ज्या बापाविषयी बोलतो, अखंड राष्ट्रभर मी सांगतो, हा तुझा बाप आहे, ही तुझी माऊली आहे. या बापाच्या डोळ्यामध्ये डोळा घाल, तुला तुझी आई दिसला. या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घाल, तुला तुझा बाप दिसला. तुम्हाला इथं दाखवून देतो पण, बिकॉज दिस इज द ट्रूथ, दिस इज द ट्रूथ. हा ते काय काल्पनिक कुठली सिरियल नाही बनवली पूर्वी, आणि कुठली एखादी चांदो मामाची कथा नाही सांगत पोरांनो. हे सगळं काही सत्य आहे. खूप वर्षापूर्वी हे सांगायला पाहिजे होतं. खूप लेकरांचं लेकीचं जीवच नसतं. कोणाचे मम्मी पप्पा जरा हात वर करा, त्या लेकराने उभं राहा, जागेवरती उभं राहा. कोणाचे मम्मी पप्पा जरा जागेवर उभं राहा, जरा उभं राहा, जागेवर उभं राहा. कोणाचे हे मम्मी पप्पा आहे? हे मम्मी पप्पा कोणाचे आहेत? माझ्या समोर आलेले त्या लेकराने जरा इथं पुढे या. चला तुम्ही आयानं या इथं उभं राहा, मातानं येतो इकडे. कोणाची मम्मी जरा या इथं माझ्या समोर आहे, मातानं येतो इथं उभं राहा पोरी. जरा मी काय सांगतोय जरा नीट ऐकायचं आहे. कोणत्या पुस्तकामध्ये सापडणार नाही, पण हे खरं आहे बघ हे खरं आहे. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळतात, सुख आहे. मेल्यानंतर पोरांना आई बापाला जाळत नाही, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते आणि रोज आपला आई बाप मरत असतो. आणि पोरांनो, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं. ना जगता येतं ना मरता येतं. पोरांनो, हात जोडून मी तुम्हाला सांगू का, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतेस, मी नसतो. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली अजून एक छोटस रोपटं वाटतंय, ज्या रोपट्याचं नाव सारा बाप आहे. पोरांनो, आजपर्यंत आम्हाला असं वाटतं माझी आई माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवाला जमलं नाही त्या माऊलीला करून दाखवलं. साला 9 महिने इथं आम्हाला जागा दिली. आमचं उगमस्थान ते आहे. साला आमची पहिली वेदना त्या माऊलीला कळते. लेकरासाठी पहिला अश्रू तिच्या डोळ्यामध्ये येतो. पण आई एकच आईच्या खाद्याला रात्री अंधारा शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकराच्यासाठी डोळ्यातला एक अश्रू आपल्या कुटुंबाला न दाखवता, कारण माझा अश्रू जर माझ्या कुटुंबाला बघितला असता, माझं कुटुंब का झालं म्हणत रात्रीच्या अंधारात आजपर्यंत दिवाण योग्य जर तुमच्यासाठी कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आणि बोले ना, आज बाप आणि ही आई आज तुझ्या समोर उभे आहे. जगात तू सगळ्यात श्रीमंत आहे. कित्येक लेकरांना वाटतं आपल्या आई बापाला मिठी मारावी, पण आई बाप घरात दिसत नाही बघ. पण आज तू लई श्रीमंत आहे. तुझ्या समोर तुझा आई बाप उभा आहे. कोणी 1 वर्षाचं व्हायचा, पळत जायचं आणि आपल्या आईला आपल्या बापाला एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. ते पाणी पुसत आपल्या आई बापाला सांगायचं, माझं तुमच्यावर लई जीव आहे. आजपर्यंत मी सांगू शकले नव्हते, पण माझा तुमच्यावर लई जीव आहे. जा बोले पण तुझ्या आईला अगोदर मिठी मार, जा तुझ्या बापाला अगोदर मिठी मार, जा बोले तुझ्या समोर तुझी आई उभी आहे, जा बोले तुझ्या आईला अगोदर मिठी मार, जा तुझ्या आईला अगोदर मिठी मार, जा बोले तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, जा पोरी तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार. एक पोरांनो, या आईच्या डोळ्यात अश्रू खोटे आहेत का मला सांगा? या बापाच्या डोळ्यात आलेले अश्रू खोटे आहेत का?
तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू खोटे आहेत का? सांगा या राष्ट्रामध्ये काय चाललंय? तुम्ही आई बाबाच्या तोंडावर थुंकू लागला, याच आई बाबाला पोलीस स्टेशनला उभं करू लागला. कुठला तर हरामखोर कुत्रा साधा येतो आणि या आई बाबाला चुकवून जातो. तर आता ज्या पोटासारखं जमलेला तो कुत्रा खाली मावा मावा खाऊन फुकत असतो आणि पोलिसांना तू भेटत असतीस की का पोरी? काय ग पोरी, तुला हा बाप दिसला नाही का? तुला ही आई दिसले नाही का? चला पोरांनो, एकदा आई बाबाच्या पाया पडा. चला तुला पाया पडा. टेकाव डोकं टेका, चल लोटांगण घाल. हा तुझा देव आहे बघ पोरी, हा तुझा पांडुरंग आहे, हा तुझा आई बापाला जपा. आई बापाला जपा. चला खाली बसलेल्या सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा. चला उजवा हात वरती करा. ठेवा आपल्या डोक्यावर ठेवा, डोक्यावर ठेवा. एका मिनिटासाठी डोक्यावर ठेवा माझ्या लेकरांनो. डोळं झाका, शांतपणे डोळं झाका. चला डोळं झाका, सगळ्यांनी ठेवा. ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला प्रत्येकाने डोक्यावर हात ठेवा आणि आपल्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. घरात आई नाही, बाप नाही, मला सोडून 4 वर्षापूर्वी गेले तरी सुद्धा आणा. कौरवाचा नैवेद्य आई बाबापर्यंत पोहोचला नाही, पण आजची प्रार्थना आई बाबापर्यंत नक्की पोहोचेल. डोळ्यासमोर आणा आई बापाला. आधी आई आधी बाबा, आता एकदा तिला कडकडून भेटी मारा. एकदा बापाच्या गळ्यात पडला. पप्पा एक भेटी राहून गेले होते, एकदा आई बापाला कडकडून भेटा. आजची भेट ही निश्चित भेट आहे बघ, ही अंधश्रद्धा नाही बघ. नैवेद्य तुझ्या आई बाबापर्यंत पोहोचणार नाही, पण हा आजचा तुझा हा ही प्रार्थना नक्की पोहोचेल. पोरीनो, घरातल्या बापाला सांगा पप्पा जीव जाईल, आत्महत्या करणार नाही. पप्पा जीव जाईल, तुमची मान सुटू देणार नाही. कुठल्या कुठल्याला मी अजिबात तुमच्या समोर उभं करणार नाही. कोणाला सांगा व्यसन तर कधीच करणार नाही, पण कोणाला करू देणार नाही. पप्पा मी वाघ आहे, या राष्ट्राची सगळी लेखीची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे. पप्पा छत्रपतींचा भक्त आहे, बाबासाहेबांचा भक्त आहे, वीर सावरकरांच्या पासून टिळक आंबेडकरांच्या पासून त्यांनी या राष्ट्रामध्ये आपलं योगदान दिलं. त्या प्रत्येकाच्या विचारावर चालणार नाही. तुमचा वाघ आहे पप्पा. घ्या शपथ पोरांनो, सांगा बाबाला मारा एकाने कडकडा बेटे. हात खाली बसा माऊलीनो, बंदूक सब मंगल है तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात नमे देवी येणे वागले दोषावे दोषोणी मद द्यावे पसारे दाण हे जे कळाची व्यंकटी सांडो ते सत्य सत्कर्मी रती वाढो. भूता बरस बरे बडो मैत्र जीवाचे दुर्गांचे ते विरजावो विश्व सुधारण सोदे पाहो. जो जीवांचे तो ते राहो प्राणी जातया. नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो वसायाणम, नमो लोय सव्व साहुन ऐश्वंचनम कायो सव्व भाव बनसर मंगलानम च सभ्य शिव बड़म महावै मंगल. जो बोले सो निहाल सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस एवढं सांगण्यासाठीच मी आलो. सुभाषजी जरा एक मिनिट जरा अखंड सुभाषजी गणेशजी ही माऊली गेले 3 दिवस अनेक अडचणी आल्या आम्हाला. मुखावरती अडचणी त्यांनी कधीच दाखवल्या नाही देव माणसाने. कदाचित सर लेकर समोर येऊ शकत नाही, काही अडचणी आल्या, आम्ही थांबवू शकलो असतो, पण नाही. जसं असल तसा आणि जिथं असल त्या स्थितीत सर कार्यक्रम झालाच पाहिजे. त्याला राष्ट्रप्रेम म्हणतात. बाकी तो माणूस राजकारणात असेल नसेल, मला त्या राजकारणाची काही घेणं देणं नाही, पण राजकारण 20% करत असताना 80% काय समाजकारण असतं तर त्याचं उदाहरण म्हणजे हा माणूस. जे एकदा भावतात तेच मी बोललो. कधी मी कुठल्या विचार मंचावर राजकारण मी बोलत नाही. दूर दूरचा संबंध माझा त्याच्याशी नाही, पण लेकरांनो, समाजामध्ये जोपर्यंत अशी माणसं आहे, आपल्या लेकरांचं भलं झालं पाहिजे, आपल्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे. घ्यायचं नाही.
कुठल्या लेकीला काय अडचण असेल आई बाबाला सांगू शकत नाही, शिक्षकांना सांगू शकत नाही, बाप म्हणून हा तुमच्या पाठीशी उभा आहे. वसंत हंकारी तुमच्या पाठीशी उभा आहे. लक्षात घ्या की लेकरं सर्वांना तुमच्या पाठीशी उभे आहे. ते एका लेकीचा फोन आला, सर मला त्यातून बाहेर पडायचं आहे, पण माझे काही फोटो त्या हरामखोराकडे, सर काय करू, मला ब्लॅकमेल करतो. निकाल लावला त्याचा, निकाल लावला. असं कोण जर लेकरू फसलेलं असेल, मोठ्या मनाने सांगायचं तुमच्या या मोठ्या बापाला, बस. हा, कुठला वर्ग व्यसनात फसला असेल, त्यातून बाहेर निघता येत नसाल, बिंदास बिंदास मला सांगायचं. चुका आपल्याच कडून होतात, त्यातून मी बाहेर काढणार. सोशल मीडियाला 2 नंबर माझे आहेत, फोन करायचा नाही, फोन उचलला, मेसेज टाकायचा. पण आता रडायचं, आपल्या आई बाबासाठी नक्की रडायचं, व्यक्त व्हायचा, पण रडत असताना लढायचं. पण बोलिलो आला शुक्राचा त्याच्या खांद्यावर पाय ठेवून जितकी भासडायची बस एवढं सांगण्यासाठीच मी तुमच्या समोर उभा होतो. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल माझ्या लेकरांनो तर मला माफ करा, बस. आणि जे काही तुम्हाला आवडलं, जगदंबेचं देणं आहे, आई रेणुकाचं देणं आहे, बस तिच्या चरणी फक्त माझ्यासाठी एवढीच प्रार्थना करा. आमच्या राष्ट्राचा एक कोराखंड विश्वभर माणूस की शांती बेरत आहे, त्याचा आवाज असाच वागासारखा आहे, असाच राहणार आहे, त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे, डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. आणि त्याचा शेवटचा श्वास आम्ही लाख उतारडो लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना, आई बाप त्यांच्या काळजामध्ये राष्ट्रधर्म पेरत असताना या ब्रह्मांडामध्ये अगदी हसत हसत विलीन होणार आहे. एवढाच एक आशीर्वाद या भगवंताकडे माझ्यासाठी मागा, माझ्या जोडीमध्ये टाका करणे, एका लेकराचा आशीर्वाद एका बापाला नक्कीच लागतो. एवढं बोलतो. आणि ज्या गुरुवारांच्यामुळे मी घडलो, ज्या गुरुवारांच्या चरणी नतमस्तक असलेला हा वसंत, या पंचमहोत्तमच्या चरणी नतमस्तक असलेला हा वसंत, या राष्ट्राच्या धर्माच्या आणि या निसर्गाच्या चरणी नतमस्तक असलेला हा वसंत, इथं जमलेल्या सगळ्या लहान थोरांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मी इथं थांबतो. आणि सुभाषजी, गणेशजी आणि ताई साहेब आपल्या ऋणामध्ये राहतो. तर या लेकराची राष्ट्राची सेवा करण्याची संधी आपण मला दिला. एवढं बोलतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम. शेवटचा फक्त 1 मिनिट कुठल्या लेकीला आपल्या आई बापाबद्दल 1 मिनिट बोलायचं आहे का? हात वर करा. यस, ये बाळा, ये. 1 मिनिट आपल्या आई बापाबद्दल आगे होतो. आणि एक मुलाला, एका मुलाला आपल्या आई बापाविषयी बोलायचं आहे. हा, या. मला पप्पा नाही तरी पण मम्मी माझं सगळं बघते. मला तिच्यासाठी मोठं व्हायचंय. कितवीला आहेस बाळा? 6वीला. ठीक आहे, काय काळजी करायचं नाही. कुठल्या आपल्या शाळेत आहे? हा हा, काय काळजी करू नका. तुझ्या शिक्षणाचं आहे ना व्यवस्थित सगळे? हा बघा, हा किसे एक नाव आपण लिहून घेऊ सोबत. हा त्या लेकराचं आपण. हा काय काळजी करू नको. काही शिक्षणाची कशाची काळजी करायची नाही. आम्ही सगळे आहोत. हा ठीक आहे, आम्ही आहोत तुला. चला, काय काळजी करू नको. हा आपल्या शाळेत तिचं नाव ते द्या, ते सगळं द्या मला, तिचे नाव ते द्या. आणि तिची आता काही काळजी करू नका लेकरा. आम्ही आहे ना एवढे बाप लोक सगळे तुझ्या पाठीशी आहे. तुझं कल्याण होणार, कल्याण करणार. मंगल आहे, सर्व आनंद आहे. खूप छान. एक लेकरू मुलांच्या मधून कोणाला बोलायचं आहे? चला, एक मुलगा कोणाला बोलायचं आहे? बिंदासपणे या लवकर, या लवकर. अजून कुठल्या लेकीला? ये बाळा, ये. मग थांब राहायचा. मी आहे ना. हा, रडाय मी आहे ना. शिकून आता मोठं व्हायचं. तुझं काय आहे बोलू सगळं शिक्षणाचं. काळजी करू नको. हो बाळा, आम्ही आहो ना. मी सांगितलं ना लढायचं आहे. आवडी जाऊ आहे ना तू. मग झाशीची राणी आहे, रडायचा पण तेवढ्याच ताकदीनं लढायचं पोरीनो. आज माझी मम्मी नाहीये, पण मम्मीने जेवढं काय केलं ना माझ्यासाठी ते मम्मीला मी जरी वरतून मम्मी मला आशीर्वाद करते हे मला माहिती आहे. मम्मीसाठी मी पुढं जगणार आणि पुढं लढणार सुद्धा. I love you, मम्मी.
काय काळजी करायची? आणि माझे पप्पा खूप चांगले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी एवढं कष्टातून पुढे आणलंय, त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद. आय लव्ह यू पप्पा. यस, तू आता धनशी मोठी, तू रणदागिनी आहे, तू वाघिणी आहे. लक्षात घ्या लेकरांनो, हा बदल आहे, हा प्रचंड मोठा बदल आहे. बस, यस, याला परिवर्तन म्हणतात. समंगल आहे बाबा, हा आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. यस, आशीर्वाद खूप आहे माझ्या लेकरा, खूप आशीर्वाद आहे माझ्या बाळा, खूप आशीर्वाद आहे. तुझ्या पाठीशी मी आहे जगदंबे, आई माते रेणुका ताकद दे. चालेल, सगळं बस, सब मंगल आहे, सब ठीक आहे. चला थांब. विश्व का मंगल हो, सब मंगल है, सब आनंद है. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री. आदरणीय हंकारे सरांना आम्ही सर्वजण आम्ही ऐकून होतो. सर, आपलं व्याख्यान आम्ही ऐकण्याची खूप इच्छा होती. आणि सरांची व्याख्यान ठेवण्याची इच्छा आमची आजपर्यंत होती, परंतु मंचावर उपस्थित मान्यवरांनी ही इच्छा पूर्ण केली. आणि इच्छा पूर्ण न करता आजचे जे विद्यार्थी यांना खऱ्या अर्थाने नव्हे तर आम्ही उपस्थित सर्वांना आईबापांचं मार्गदर्शन आजपर्यंत लाभलेलं आहे, पण आईबापाची किंमत किंवा आईबापाचं महत्व आज खऱ्या अर्थाने सरांनी आपल्याला या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे. धन्यवाद सर, तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. उपस्थित सर्वांनी सरांच्या टाळ्या वाजवून या ठिकाणी ऋण व्यक्त करावं. आणि सरांची जी प्रबळ इच्छा आहे, त्यांचे जे प्रयत्न आहे की आईबापांची सेवा आपल्याकडून घडो, पुढील काळामध्ये आपण सर्वांनी याचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला तर निश्चितच ज्या मान्यवरांनी आपल्यासाठी हे व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलं त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद मिळेल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हा व्याख्यानाचा नव्हे एक मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला मिळालेला आहे, त्या पुढील काळामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये उत्सुक असलेल्या पंचायत समितीसाठी उमेदवार सौभाग्यवती निर्मलाताई गणेश मांडेकर यांचा या ठिकाणी मी सन्मान करू इच्छितो. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आपल्या शिवनगरीच्या स्वीकार करायचा आहे आणि देण्यासाठी मी आदरणीय चंद्रकांत शेठ सातपुते शिवसेनेचे तालुका समन्वयक यांना विनंती करतो आपण दोन्ही मुलींना त्या ठिकाणी बक्षीस द्यायचे. या ठिकाणी ताईंचा अर्णवी रवी यापुढे चंद्रकांत शेट्टी स्वीकारलेले आहे, त्यांचे मी ग्रामस्थ मंडळी सर्व विद्यार्थी व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं या ठिकाणी आज या ठिकाणी रामगिरी बाबाच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये खऱ्या अर्थानं आमच्यासारखा कार्यकर्ता राजकारणामध्ये काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या माध्यमातून एक समाजामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे, काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे. या माध्यमातून गेली 3 दिवस आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये गुरुवर्य वसंत हंकारे सर यांचं या ठिकाणी आपण मार्गदर्शन या ठिकाणी आयोजित केलं होतं. त्यांच्या व्याख्यानातून कुठंतरी एक आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक भावना उत्पन्न झाली की समाज अतिशय वेगळ्या दिशेला जात आहे. समाजातील तरुण तरुण मुली असतील हे वेगळ्या वळणावरती जात आहेत आणि त्याला कुठंतरी पायबंद घालावा, कुठंतरी त्यांना चांगल्या प्रकारचे संस्कार मिळावं म्हणून आम्ही या ठिकाणी समाजामध्ये काम करतो. ज्या पद्धतीने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जी शिकवण होती की समाजामध्ये काम करत असताना, राजकारणात काम करत असताना 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुमच्यासारखे कार्यकर्ते जर समाजामध्ये काम करायला लागले तर निश्चितच समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं काम उभं राहील. म्हणून आमच्यासारखा कार्यकर्ता आज गेली 3 दिवस
6 शाळांमध्ये आम्ही हे व्याख्यान आयोजित केलं. आमच्याबरोबर आमचे सहकारी मित्र गणेशराव मांडेकर असतील, बामदाशेठ डोंगणे असतील, त्यांच्या सौभाग्यवती निर्मलाताई मांडेकर असतील. 3-4 दिवस 5 दिवस या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र येऊन समाजामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे या उद्देशाने आम्ही हे काम करत आहोत. राजकारण थोडं बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते जर पुढे आले तर निश्चितच समाजामध्ये परिवर्तन घडेल. आजच्या कलियुगामध्ये आपण पाहतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अन्य पद्धतीने मुला मुलींमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्यांच्यामुळे आई वडील असेल, घरातील सर्व मंडळी असतील, या तरुण वयामध्ये त्यांच्या वेडेपणामुळे हतबल झालेले आहे. काही आईबापांनी आपल्या मुलांसमोर हात टेकले. अशा जर विकृती या ठिकाणी जर वाढत गेल्या तर आपला समाज या ठिकाणी अतिशय लयाला जाईल ही भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये तयार झाली आणि आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. त्या ठिकाणी समाजामध्ये काम करताना आम्ही उद्योग व्यवसाय असेल किंवा आमची नोकरी असेल, यामध्ये जे आपण कमवतो, आयुष्यभर आपण पैशासाठी काम करतो, व्यवसाय करतो आणि त्यातून आपला प्रपंच चालत असतो. परंतु संपूर्ण जे काही आपला संसार आहे, आपला प्रपंच आहे, हे ध्यानात ठेवून आमच्यासारखे कार्यकर्ते आपलं जे काही उत्पन्न असेल त्या उत्पन्नातील काहीतरी हिस्सा आपण समाजामध्ये खर्च करावा ही भावना आमच्या मनामध्ये असल्यामुळं आम्ही अशा प्रकारचे समाज हिताचे काम या ठिकाणी आम्ही घेत आहोत. आणि निश्चितच आजच्या हंकारे सरांच्या या प्रवचनातून म्हणा किंवा त्यांच्या व्याख्यानातून म्हणा, आपण निश्चितच या तरुण वयामध्ये आपण ज्या वेगळ्या दिशेने जात आहोत ती वेगळी दिशा, चुकीची दिशा न जाता, त्या दिशेला न जाता आपण चांगल्या सन्मानाने जावा अशी आपल्याला विनंती करतो. सरांनी जे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनातून आपण आपलं कुटुंब, आपला परिवार, आपले आईबाप यांची मान खाली जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी अशी आपल्याला विनंती करतो. निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारचं व्याख्यान या ठिकाणी हंकारे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि हीच शिदोरी घेऊन पुढील आयुष्यामध्ये तुम्ही इंजिनियर होसाल, डॉक्टर होसाल, वकील होसाल आणि मोठ्या उद्योगामध्ये जाऊन आपल्या आई बाबांचं नाव कमावसाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. रामकृष्ण आहे. सुभाषराव मांडेकरांनी मला आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. आपल्या रामदेव शिक्षण संस्था आणि ज्ञान विद्यालय आणि एकूणच श्री ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी आजचे होते आदरणीय वसंतराव हंकारे सरांचं अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, मगाशी संजूनी सांगितलं आपल्या गावामध्ये गेली जवळजवळ 25 वर्ष व्याख्यानमाला कार्यक्रम चालतोय. अनेक प्रवचन झाली, शेकडो कीर्तनं झाली. परंतु या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण जर बारकाईने पाहिलं तर उपस्थित श्रोते सगळेचे सगळे श्रोते रडलेले, एक देखील प्रसंग किंवा एक देखील व्याख्यान, एक देखील प्रवचन आपण पाहिलेलं नाही. माणसाला एक वेळ पेटवणं सोपं असतं पण रडवणं महाभयंकर आहे. आज इथं उपस्थितांपैकी माझ्यासहित म्हणजे सुभाषराव, मला तर घरातली माणसं गेली तरी रडू येत नाही, परंतु आज आपण सगळेजण ओक्साबोक्षी रडवतो. कारण सरांनी जो त्यांचा आवडता विषय आहे, आई वडिलांच्या प्रती आपले असलेलं प्रेम किंवा आई वडील समजून घेताना जगामध्ये अनेक प्रकारची नाती आहेत, परंतु सर्वश्रेष्ठ नाते कुठले असतात तर ते आपले आई आणि आपले वडील आहेत आणि आपण हेच विसरलो आहोत. आता सुभाषरावांनी सांगितलं तुम्ही तुमच्या करिअरमध्ये डॉक्टर व्हाल, वकील व्हाल, इंजिनियर व्हाल, आपण किती मोठे झालो, परंतु आपले आई आणि वडील हे आपलं फाउंडेशन आहे, बेस आहे, पाय आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय हंकारे साहेबांनी ज्या तळमळीने आपल्याला हे व्याख्यान दिलेलं आहे, हे नुसतं व्याख्यान नाही, ती जीवन जगण्याची कला आहे.
आपण खूप मोठमोठ्या विद्यापीठामध्ये कदाचित शिक्षण घेऊ, कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये, कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जे ज्ञान मिळणार नाही ते ज्ञान, ते संस्कार सरांनी आपल्या या व्याख्यानामध्ये दिलेले आहेत. आणि म्हणून मी सगळ्या शिवाय ग्रामस्थांच्या वतीनं सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मी अधिकच आभार आदरणीय सुभाषराव मांडेकर, त्याचप्रमाणे आमचे मित्र गणेशराव मांडेकर असतील, आमच्या निर्मलाताई असतील. सुभाषराव, राजकारणामध्ये आपल्या खेड तालुक्यामध्ये मी अनेक माणसं पाहिली, अनेक नेते वर्णना करतात आम्ही 5 कोटीची विकास कामं केली, 10 कोटीची केली, 100 कोटीची केली. परंतु ही विकास कामं ही खरी शाश्वत आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. कारण किती कोट्यवधीचा विकास केला. आज अमेरिका आपण पाहतो, अमेरिका 50-60 वर्षांपूर्वी चंद्रावर गेलेली आहे, रशिया चंद्रावर गेलेली आहे, अनेक सॅटेलाइट्स त्यांनी पाठवलेले आहेत. परंतु मूळ जे संस्कार आहेत ते संस्कार त्यांच्या कमी पडतात आणि म्हणून ते देश आता अधोगतीला जायला लागले आहेत. आणि म्हणून आजचे जे हा उपक्रम ठेवलेला आहे, मला वाटतं पाईटला सरांचं व्याख्यान झालं, काल भामचंद्रला झाले, किवळ्याला झाले, एक 5-6 व्याख्यान आदरणीय सुभाषराव असतील, गणेशराव असतील, आमच्या निर्मलाताई असतील. राजकारणामध्ये काम करत असताना केवळ रस्ते बांधले, इमारती बांधल्या म्हणून समाजाचा विकास होत नाही, तर समाजामध्ये चांगले संस्कार पेरणं हा सगळ्यात मोठा विकास आहे. आणि हा विकास करण्याचं काम तुम्ही सर्व मंडळींनी केलेलं आहे. आणि म्हणून या सर्व मंडळींचं, विशेष करून आमच्या निर्मलाताई आता पंचायत समितीला इच्छुक उमेदवार आहेत, ताई खरंच तुमचं मनापासून आम्ही कौतुक करतो, आभार व्यक्त करतो. गणेशराव देखील आहे, गणेशराव, सुभाषराव, या ठिकाणी मी आवडून एक गोष्ट सांगेन. 2012 साली आता सरांनी जो जिहाद याचा म्हणजे पळून मुलीचे लग्न करतात, लव्ह जिहादचा विषय आमच्या प्रत्यक्ष अनुभवात आलेला आहे. सुभाषराव 2012 साली मला पुण्यात मोतीबागेतून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की चाकणला मध्य प्रदेशातून एक मुलगी पळून आली आहे, हिंदू मुलगी आणि मुसलमान मुलगा. आता मुली एकटाच, आता करायचं काय? मुसलमान मुलगा आहे, चाकण सारखं शहर आहे, तिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. मी गणेशरावांना फोन केला की असं असं झालेलं आहे की आपली हिंदू मुलगी मध्य प्रदेशहून पळून एका मुसलमान कार्टेने आणलेली आहे आणि तिची तर आपल्याला सोडवणूक करायची. सर तुम्हाला सांगतो 10 मिनिटात आंबेडकरहून गणेशराव जवळ 5-25 कार्यकर्त्यांना घेऊन धडकले तळेगाव चौकामध्ये आणि त्या ठिकाणून आम्ही त्या मुलीची व्यवस्थितपणे सुटका करून घेतली. आज सरांनी तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज केलं, आव्हान केलंय की आयुष्यात या सगळ्या मुली, मला तर खात्री आहे सरांचं व्याख्यान ऐकल्यानंतर एकही मुलीचं वाकडं पाऊल पाडणार नाही. 100%, 1000%. सगळ्या मुलींना माझी विनंती आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपले आईवडील महत्वाचे आहे. सरांनी तर अगदी कुत्र्याची उपमा दिली. एखादा कुठला तरी कुत्रा येतो तो आपल्याला सांगतो, काहीतरी बनवतो, परंतु सरांच्या उद्देशाप्रमाणे त्यांनी ज्या पोटतिडकीने आपल्याला शिकवलेली आहे की आपण सर्वांनी पाळायची. त्या मुलांपैकी आपण भले आपलं करिअर एखादा घडलं नाही तरी काय हरकत नाही. एकाही विद्यार्थ्याने आत्महत्येसारखा वाईट विचार करायचा नाही, एकाने व्यसनाकडे वळायचं नाही, एक चांगलं नागरिक म्हणून आपण जगायचे. हेच या व्याख्यानाचं एक आपण प्रतितार्थ म्हणूया, ही शिकवण म्हणूया. ही शिकवण तुमच्या माझ्यासाठी सर्वांनी आपण आचरणात आणू अशा पद्धतीचा एक आभार, एक कृतज्ञता सरांच्या प्रती मी व्यक्त करतो आणि मी माझ्या या ठिकाणी आभाराचं भाषण